सो मित्रांनो, प्लॉटचा आज 72वा दिवस आणि हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय हा माझ्या प्लॉटमधील सर्वात बेस्ट लाईनपैकी एक आहे. समजा की जिथं एकदम सुंदर माल आहे मला. सो त्या लाईन्सपैकी ही एक लाईन आहे आणि इथं तुम्ही फ्रूटफुलनेस पहा आणि इथं तुम्ही बंचेस पहा. हे माझ्या प्लॉटमध्ये सर्वात जास्त मालाचं प्रमाण असलेली लाईन आहे. सो इथं माल मला कमी वाटतो किंवा बाकीच्या लाईन्समध्ये मला माल असा कंटिन्यूमध्ये दिसत नाही. सो त्यामुळे मी म्हणतो आहे की माझ्याकडं माल कमी आहे. असं नाही की मला लपवून ठेवायची ती गोष्ट. ॲक्च्युली माल कमी आहे ही तर न सांगण्यासारखी गोष्ट आहे. मी समोरून सांगतो आहे कारण की बरेच जण मला भेटायला येतात आणि इथं आल्यानंतर थोडंसं चित्र वेगळं दिसतं किंवा त्यांना जसं त्यांची अपेक्षा असते तशी नसते. तितक्या लांबून आलात तर त्यांना काही विनाकारण खोट्या होप्स असू नये यासाठी मी क्लिअरली सांगतो की ही लाईन माझ्या प्लॉटमधली वन ऑफ द बेस्ट लाईन आहे आणि इथं माल मला चांगला आहे जिथं मला बंच सिलेक्शन करायला मिळेल. पण 43 लाईनपैकी माझ्याकडे एवढ्या लाईन्स जास्त फ्रूटफुलनेसच्या नाही आहेत. जसं की इथंच बघा, आता या ठिकाणी माल मला कमी आहे, इकडं आहे, इथून माल कमी आहे. परत ह्या वेलीच्या एक साईडच्या एक ओलांड्याला बिलकुल माल नाही आहे. परत इथं माल आहे, परत इथं थोडंसं आणखी कमी आहे. सो असं दरसोडीचं प्रमाण बोथ साईडनं आहे. मूवीजमध्ये किंवा आपलं व्हिडिओजमध्ये किंवा फोटोजमधून जे दिसते रिॲलिटी त्याच्या पलीकडली असते. सो ती तुम्हाला दिसावी माझ्या प्लॉटमधली म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो. थँक्यू. बाकी पॉईंट असा आहे, बऱ्यापैकी साईज होऊन जाईल वाटते. आता उद्या परवाच्या दिवशी आम्ही या ठिकाणी या बाजूने नेट झाकून टाकू म्हणजे जेणेकरून एक साईडच्या गडांना कलर येणार नाही आणि आपल्याला लागणारा कलर प्लॉटमध्ये एक्सपोर्टसाठीचा तो व्यवस्थितरित्या मेंटेन राहील. पॉईंटसाठी इथं आणखी थोडीशी जास्त अपेक्षा आहे. थोडंसं कमी दिसतो यावर्षी पण ओव्हरऑल होऊन जाईल असं वाटतं आहे. थोडासा प्लॉट 5-6 दिवस लेट आहे. पाहूयात पुढं काय होतं मित्रांनो. बाकी दरवर्षी द्राक्षात पेपर वेगळा असतो आणि गेल्या वर्षीसारखंच आपल्याला मार्क्स पडतील ह्याची पूर्णतः गॅरंटी तुमच्या कामावर असते. तुमच्या कामात काही चुका झाल्या की गेल्या वर्षीपेक्षा रिझल्ट वेगळा यायला वेळ नाही लागत. थँक्यू मित्रांनो.